नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। पावसाळा म्हटलं की भजी ही आलीच। आज आपण भज्याचा पारंपरिक पद्धतीने केला जाणारा एक प्रकार बघणार आहे। त्यासाठी मी हे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। त्यामध्ये टाकणार आहे आता आपण ह्या 2 हिरव्या मिरच्या लांबट चिरून घेतलेल्या आहेत। मध्ये चिरून त्याचे लांबट काप केले आहेत। अगदी छोटा एक कांदा आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर आहे। ते आपण त्यामध्ये टाकून घेऊया। त्यात आता टाकणार आहे हा छोटा 1-1.5 पाव चमचा सोडा, छोटा अर्धा चमचा हिंग, थोडीशी हळद, हे छोटा चमचाभर जिरे टाकून घेणार आहे आणि आपण ह्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। कमीत कमी साहित्यात होणारी ही आपली भजी एकदम खुसखुशीत आणि मऊ होणार आहे। हे आता पीठ आपण भिजवून घेऊया। भजी करायच्या वेळेसच तुम्ही पीठ भिजवून घ्या, तर ते पीठ जास्त भिजलं की पिठाला तार धरली की ती भजी मऊ होत नाहीत, चांगले खुसखुशीत होत नाहीत। बघत बघतच पाण्याचा वापर करा। हे आपण असं पीठ छान भिजवून घेऊया। बघा हे पीठ असं छान भिजवून झालेलं आहे। बघा हे कितपत पातळ असावं। ते आता आपण 2 मिनिटे झाकून ठेवणार आहे आणि लगेच याची भजी पाडून घेणार आहे। बघा 2 मिनिटं झालेले आहेत। आपलं पीठ पण कसं छान भिजलेलं आहे आणि ह्या भज्यावर खायला आपण 2 हिरव्या मिरच्या असे मध्ये कट करून आपण ह्यामध्ये मीठ भरून घेतलेले आहे। ह्या पण आपण भज्याबरोबर तळून घेणार आहे। मी आता तेल गरम करत ठेवलेले आहे। आपण आता भजी पाडून घेऊया। बघूया तेल गरम झाले का। बघा छान असं तेल गरम झालेलं आहे। हे आता मी सगळी अशी छान भजी पाडून घेते। बघा भजी आपली कशी आत्ताच टम्म फुगलेली आहेत। हे आपण उलटून छान भाजून घेऊया, तळून घेऊया। बघा कशी छान भजी आपली तळून झालेली आहे। हे आता मी काढून घेते। तेल चांगलं निथळून चांगली प्लेटमध्ये काढून घ्या। ह्यामध्ये ह्या 2 मिरच्या पण आपण तळून घेऊया। त्या मिठातल्या ओलसरपणामुळे अशा पाण्यासारख्या उडायला लागलेल्या आहेत। ह्या चुरचुर वाजायला लागले तेल, पण यामध्ये काप दिल्यामुळे कसं फुटणार नाहीत किंवा उडणार नाहीत। बघा छान अशा तळून झालेल्या आहेत। ह्या पण मी काढून घेते आणि उरलेली भजी पण तळून घेते। बघा मैत्रिणींनो, आपली भजी अशी कशी छान तळून झालेली आहे। हे बघा कशी पोकळ छान झालेली आहेत सगळी। बघा मैत्रिणींनो, भज्याचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये कळवा। धन्यवाद।